माता मृत्यू प्रकरणात डॉक्टर घेसासह दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी भिसेच्या कुटुंबियांनी केली। तर दुसरीकडे इंडियन मेडिकल असोसिएशन संस्था मात्र डॉक्टर घेसास यांची चूक नसून डिपॉझिट घेण्याचा अधिकार डॉक्टरांना नसतो याचा पुनरुच्चार करते। पाहूया एक रिपोर्ट। एरवी इतर घटनांवेळी फारसं सक्रिय न दिसणारी इंडियन मेडिकल असोसिएशन ही डॉक्टर संघटना मंगेशकर रुग्णालयामधल्या घटनेनंतर कमालीची सक्रिय झाली। इंडियन मेडिकल संस्थेचे अध्यक्ष सुनील इंगळे यांनी डॉक्टर घेसास यांना पाठिंबा देत त्यांची काहीही चूक नाही असा दावा केला। एकीकडे सरकारच्या रिपोर्टनंतर डॉक्टर घेसास यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। स्वतः रुग्णालयानं 10 लाख डिपॉझिट मागितल्याचं कबूल केलं। जवळपास सर्व समित्यांच्या रिपोर्टमध्ये दिरंगाईबद्दल भाष्य केलं गेलं। अशात इंडियन मेडिकल असोसिएशननं मात्र डॉक्टर घेसास यांच्या समर्थनार्थ उतरली आहे। आणि घेसास डॉक्टरांनी असं केलं हे योग्य केलं नाही। कुठलेही डॉक्टर असं करत नाही। अर्जंट पेशंट म्हटलं की ते ट्रीटमेंट घेतात। यांनी असं का केलं? पैशासाठी यांना पैसे दिले नसते का? मिळालेच असते ना पैसे। आज मुलीचा जीव गेला ना माझ्या। कुठल्या आईवर काय वेळ येते, कशी वेळ आली माझ्यावर मी बोलू सुद्धा शकत नाही, इतकी मी घाबरते। प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असलेले प्रूफ सादर केले, प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे असणारे डॉक्युमेंट सादर केले। आमचा स्टँड क्लिअरच आहे की आम्ही पूर्णपणे स्टँड घेतलेला आहे की आम्ही डॉक्टर सुश्रुत घेसासांच्या सोबत आहोत। हॉस्पिटलचा जिथं विषय येतो त्या हॉस्पिटलचे नियम ठरवणं, ते हॉस्पिटल प्रायव्हेट आहे किंवा चॅरिटेबल आहे किंवा गव्हर्नमेंटचं आहे, तर हे त्या हॉस्पिटलचं प्रशासन आणि गव्हर्नमेंट हा त्यांचा विषय आहे की त्यांनी किती डिपॉझिट घ्यायला त्यांना अलाउड आहे किंवा काय अलाउड नाहीये याची चौकशी ते करतायत। विशेष म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या सुनावणीत स्वतः डॉक्टर घेसास उपस्थित राहिले नाहीत। माता मृत्यू झालेल्या भिसेंचे कुटुंबीय सुनावणीसाठी हजर राहिले। त्यांनी आवश्यक ते पुरावे देत डॉक्टर घेसास यांच्यासह रुग्णालय प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी केली। महत्त्वाचं म्हणजे एकीकडे इंडियन मेडिकल असोसिएशन डिपॉझिट घेणं डॉक्टरचं काम नाही असं म्हणून डॉक्टर घेसास यांची बाजू सावरते। मात्र डिपॉझिट जर रुग्णालयानं घेतलं असेल तर मग जबाबदार कोण यावर इंडियन मेडिकल असोसिएशन काही आवाज उठवणार का यावर मात्र ते काही बोलत नाहीत। आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाहीये, हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे। परंतु काही कारणांनी त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलंय। ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही। इथे 5 तास होते, ते हॉस्पिटलमध्ये पूर्वी 5-6 वेळा येऊन गेले होते, त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना 5 तासामध्ये नक्की सोपं होतं। त्यामुळे आपण त्याच गोष्टी परत परत काढायला नको। पैसे किंवा जे डिपॉझिट आहे हा प्रश्न हॉस्पिटलच्या प्रशासनाचा असतो। डॉक्टर घेसास हे तिथे काम करणारे डॉक्टर आहेत, हा प्रश्न ते ठरवूच शकत नाहीत की कोणाकडून किती डिपॉझिट। तुम्ही याच्यावरती ठाम आहात की हे 10 लाख रुपये हॉस्पिटलच्या प्रशासनाने अंदाजपत्रक म्हणजे जे अंदाजित खर्च येऊ शकतो हे बघून कॅल्क्युलेशन हे संस्थेला दिलेलं आहे। डॉक्टरांच्या याच्यामध्ये काहीही संबंध नाही, कारण ते डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट आहेत, ते NICU चा खर्च कसं काय सांगतील। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।